नमस्कार मैत्रिणींनो. योग याबद्दल विशेष माहिती घेताना यम आणि नियम याबद्दल आपण माहिती करून घेतलेली आहे. परंतु या योगाचे महिलांच्या जीवनामध्ये काय विशेष महत्त्व असते ते आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये 3 महत्त्वाचे टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे काय, तर ती जेव्हा वयात येते तेव्हा, म्हणजे तिला जेव्हा पाळी येते तेव्हा. दुसरा म्हणजे जेव्हा ती आई होते तेव्हा. आणि तिसरा म्हणजे जेव्हा तिला पाळी जाते, अर्थात रजोनिवृत्तीचा काळ. हे 3ही टप्पे पार करताना प्रत्येकच अवस्थेत स्त्रियांना योगासने किंवा योग खूप वेगळ्या पद्धतीचं जीवनमान प्राप्त करून देऊ शकतं किंवा तिची क्वालिटी ऑफ लाईफ ही बदलू शकते. मग हे कशा पद्धतीनं करू शकतं, तर योग म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं मी समजते. योग म्हणजे चित्त आणि वृत्तीचा निरोध आहे. योग चित्त वृत्ती निरोध अशी महर्षी पतंजली यांनी योगाची व्याख्या केलेली आहे. मग योग आपल्या मनामध्ये काय करतं, तर मनाच्या वृत्तींचा निरोध करतं. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णतः निरुद्ध होते तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्काम भावनेने कर्म करण्यास प्रारंभ करतो. ज्याप्रमाणे योगाची 8 महर्षी पतंजली यांनी सांगितलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामध्येच आपण यम पाहिले, ज्यामध्ये आपण सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांचे पालन करण्यास सांगितले. तर नियमामध्ये काय सांगितलं, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान याबद्दल आपण विशेष माहितीही पाहिलेलीच आहे. मग योगासनं म्हणजे काय, तर शरीर स्थिर करणे. प्राणायाम म्हणजे काय, तर मनाच्या शांतीचे साधन आहे. त्यानंतर प्रत्याहार हे मनाला भोगांपासून परावृत्त करते. त्यानंतर येतं धारणा. ध्यान म्हणजेच एकाग्रतेचं हे दुसरं नाव म्हणायला हरकत नाही. एकाग्रतेने स्थिर होणे हेच पुढे ध्यान असं म्हणायला हरकत नाही. व्यक्तीचे परमचेतनेमध्ये सामावून जाणे म्हणजे समाधी, जी सर्वात शेवटची अवस्था आहे अष्टांग योगामधली असं आपण म्हणतो. मग महिलांचे स्वतःकडे दुर्लक्ष होते हे आपण प्रत्येक वळणावर बघतो. अगदी लहानपणापासून पहिले शाळा आहे, मग वेळ नाही, मग स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही, नीट पोट साफ झाले का त्याच्याकडे बघणं नाही, सकाळी लवकर उठतोय का त्याच्याकडे बघणं नाही, झोप नाही, खाण्यापिण्याच्या विशिष्ट पद्धती नाहीत. त्याच्यानंतर मग पाळी येऊन गेल्यानंतर सुद्धा मग गर्भारपणातसुद्धा हा ताण तो ताण, करिअरचं टेन्शन, वयाचं टेन्शन, वयामध्ये लग्न करावं नाही करावं वरतून तो टेन्शन. त्याच्यानंतर रजोनिवृत्तीचा मासिक पाळी जाण्याच्या काळामध्ये परत वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावं लागतं किंवा सामना करावा लागतो. म्हणजे काय, तर महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या, पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला एवढं गुंतवून घेतात की स्वतःच्या आरोग्याकडे मात्र त्या दुर्लक्ष करतात. मग जर का तिने स्वतःच्या पतीची की मुलांची किंवा घराची काळजी नाही घेतली तर ती म्हणजे स्त्री नाही असंही वरतून बोलल्या जातं. म्हणजे तिने स्वतःकडे ते लक्ष अजिबात दिलं नाही पाहिजे असंही काही जणांना वाटतं. म्हणजे हे महिलांनाच वाटतं, यापेक्षा मोठी खंत अजून दुसरी कुठलीच नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीने जर स्वतःकडे लक्ष देऊन योगा करायचं ठरवलं तर तिलाच इतर स्त्रिया बोलणार, हिला काय हिचे कामं झालेले आहेत किंवा ही लक्षच देत नाही, घरात असंच घरात, म्हणजे अशा अनेक मला हे जे महिलांचे अनुभव येतात त्यावरूनही मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. पण आपल्याला याच्यामधून बाहेर पडायचे, अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होतात हे माहिती असून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कुटुंबाच्या देखभालीत जर आपण कमी पडलो, म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या घरच्यांना देण्यात कमी पडलो तर त्यावरून येणारं रिग्रेशन किंवा मानसिक ताणतणावसुद्धा वाढत जातो. स्वभाव चिडचिडा होतो. मानसिकदृष्ट्या महिलेमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते आणि डिप्रेशन येऊ लागतं. मग या सगळ्यांमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतं महिलांना स्वार्थी हे व्हायला हवं. स्वार्थ म्हणजे काय, तर दुसऱ्यांचं वाईट न करता स्वतःचं हित चिंतन म्हणजे स्वार्थ. म्हणजे काय, तर स्वतःला तुम्ही वेळ द्यायला हवा, तुम्ही पुरेसा व्यायाम करायला हवं, व्यवस्थित ज्या ॲक्टिव्हिटी करायच्या त्या देखील योग्य रीतीने करायला हव्या, योग करायला हवं, व्यायाम शिकायला हवा, त्याच्यासाठी यम नियम यांची जाणीव करून घ्यायला हवी, तुमच्या प्रायोरिटीज लक्षात घ्यायला हव्या, तुमच्या आवडीनिवडी लक्षात घ्यायला हव्या, फक्त स्टेटससाठी नाही तर तुमच्या तब्येतीसाठी. मग यामध्ये तुम्हाला जीवनशैलीमध्ये सुद्धा विशिष्ट असे बदल करावे लागतात. चांगलं वाईट हे देखील तुम्हाला कळायला हवं. वजन कमी करायचं आहे, जास्त करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे हेही तुम्हाला नीट उमगलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही रोज स्वतःला अर्धा ते 1 तास तरी तुम्ही देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या ह्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. वजनही नियंत्रणात येऊ शकतं. वाढतं जे काही शुगरचं प्रमाण आहे, बीपीचं प्रमाण आहे किंवा गर्भाशयाच्या ज्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत त्यासुद्धा कमी होऊ शकतात आणि योग तुम्हाला वरदान म्हणून सिद्ध होऊ शकतं. मग अनेक आजार हे कशामुळे होतात महिलांमध्ये, तर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. मग योग केल्याने काय होणार आहे प्रामुख्याने, तर तुमच्या सगळ्या समस्या कमी होऊन प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि या सगळ्या ह्याचा आधार जर तुम्ही घेतला योगाचा तर या सगळ्या समस्या कमी होऊन तुम्हाला एक
क्वालिटी ऑफ लाईफ किंवा एक हेल्दी आणि छान जीवनशैली तुम्ही जगू शकता आणि आनंदाने राहू शकता. एक आरोग्यपूर्ण तुम्ही असं जीवन जगावं ह्यासाठी योग नेहमीच उपयोगी ठरतं. महिलांना जास्तीत जास्त मानसिक विकार जडतात आणि ते बाहेर येत नाहीत, ही एक दुसरी बाब म्हणायला हरकत नाही. कारण तिच्या मनाची अवस्था, महिलांना जेव्हा जीवन जगत असताना तिच्या मनाची अवस्था ही चांगली नसली तर ती डिप्रेशनमध्ये जाते आणि ते कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि हे मानसिक अवस्था का बरं टिकून राहत नाही, तर तिच्यामध्ये होणारं हॉर्मोनल इम्बॅलेन्स. मासिक पाळीची सुरुवात असू देत, गर्भारपण असू देत, डिलेव्हरी असू देत, म्हणजे प्रसूती असू देत किंवा मासिक पाळी बंद होणं असू देत, या सगळ्या टप्प्यावरती ती विशिष्ट मानसिक आजाराने ग्रस्त असते. तिला त्या फेजमध्ये कोणीतरी समजून घेणारं हवं असतं. आणि या टप्प्यामध्ये जर तिने स्वतःला मॅनेज केलं तरच ती पुढे तिचं लाईफस्टाईल व्यवस्थित हँडल करू शकते. मग हे का स्त्रियांना वेगवेगळ्या टप्प्यांवरती जे मानसिक आणि सामाजिक बदल करावे लागतात हे तिला समजायला हवं, तर मग ती त्याच्यावर स्वतःचा त्या गोष्टींमुळे स्वतःवर परिणाम होऊ देणार नाही. शरीरातील प्रत्येक कार्य मेंदूशी निगडीत असल्यामुळे हॉर्मोन्सचा मेंदूवर सर्वात अगोदर परिणाम होतो. मग या हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना वेगवेगळे आजार होतात, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु जर का आपल्याला ह्याचं सोल्युशन हवं असेल तर योग हे त्याला खूप छान उत्तम असं सोल्युशन आहे असं म्हणायला हरकत नाही. पौगंड अवस्थेमध्ये मुलींमध्ये जी काही उदासीनता येते, भित्रेपणा येतो, एक विशिष्ट आजाराने ग्रस्त असल्यामुळे सुद्धा ही लक्षणं निर्माण होतात. स्त्रियांना मासिक पाळीच्या थोड्या किंवा आधी किंवा नंतर जो काही लहरीपणा, कंटाळवाणा किंवा इतर वेगवेगळे त्रास होतात, हे सुद्धा त्यांनी जायची जाणीव असणं गरजेचं आहे. त्यानंतर शरीर आळस वाढणं, शरीर जड वाटणं, चिडचिडेपणा, उदासपणा, झोपेचा त्रास, म्हणजे मला हा त्रास होतोय हे सुद्धा त्यांना लक्षात येत नाही. समोरचं जर दिसत असेल कुठे काही चांगलं तर ते मी ग्रास्प करावं किंवा ते मी स्वीकारावं हे सुद्धा महिलांना समजत नाही. मग जर आपल्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगायचं असेल तर स्वतःमध्ये काही बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व त्रास कमी करायचे असेल तर नव्याने सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रियांना ह्या झोपीच्या आजाराने त्रस्त असतात. कुणाला अति झोप येते, कुणाला नीट झोप येत नाही, कुणाला कळत नाही, कुणी वेळी अवेळी झोपा घेतं, सकाळी उठतं, काम करतं, परत झोपतं किंवा दुपारी 4-4, 5-5 घंटे झोपतात किंवा रात्री जागरण करतात आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या झोपेवर होतो, खाण्यापिण्यावरती होतो. हे मुळात महिलांना लक्षातच येत नाही की या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला हे त्रास होत आहेत. आणि हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमच्या आरोग्याची स्थैर्यता निर्माण होणार नाही, स्थिरता निर्माण होऊन तुमचं कुटुंब आनंदी राहू शकणार नाही. जर तुमचे हे आरोग्याचे वेगवेगळे त्रास कमी झाले तर तुम्ही आनंदी राहू शकता. माझ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत जे योगा क्लासला आल्यानंतर ज्यांचे जीवन किंवा कुटुंब सुखी झालेले आम्ही पाहिलेले आहेत. आयुर्वेद आणि योगाचा संबंध काय बरं, म्हणजे मी एवढं आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना सुद्धा योगाचा एवढा पुरस्कार का करते, तर योग आणि आयुर्वेद हे दोन्ही सोबत चालणारे शास्त्र आहेत. त्यांना वेगळं अजिबात करता येणार नाही. कारण जीवनशैली जर तुम्ही फॉलो केली तरच आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल, नाही तर तुम्हाला अजिबात फळ मिळणार नाही. ती आयुर्वेद चिकित्सासुद्धा सफल होणार नाही. योगाचं महत्त्व काय, तर योगाचं अत्यंत महत्त्व आहे तुमच्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये. रोज योग केल्याने तुमचा ताणतणाव दूर होणार आहे. तुमचं वजन, तुमचे हाडं, मांसपेशी, सांधे हे स्ट्रॉंग होणार आहेत, मजबूत होणार आहेत. योगामुळे तुमच्या शरीरामध्ये अशी ऊर्जा निर्माण होणार आहे जी तुम्हाला पॉझिटिव्हिटी देईल, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देईल. नियमितपणे जर तुम्ही योग केले तर तुम्ही कोणत्याही आजारापासून दूर राहू शकता. अगदी कुठलंही संकट येऊ दे तुमच्या शरीरावर आजाराच्या रूपाने, त्याला तुम्ही लढू शकता, त्याच्याशी तुम्ही 4 हात करू शकता आणि निरोगी राहू शकता. तुमचं ब्लड प्रेशर, रक्तदाब नियंत्रित राहील, तुमची शुगर नियंत्रित राहील. तुम्हाला मानसिक स्थैर्यता प्राप्त झाल्यामुळे तुमची एक जीवनशैली खूप एक आदर्श अशी आणि छान अशी बनायला लागेल. ध्यानधारणा हा योगामधला पुन्हा एक महत्त्वाचा भाग म्हणायला हरकत नाही. काही मिनिट ध्यान लावून बसल्याने जे काही मनाची जी शक्ती आहे, जी चलबिचल होते किंवा जे वेव्स अनेक प्रकारच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे काही तुमच्या मनाचं नियंत्रण होऊ शकत नाही ते योगामुळे व्हायला मदत होते. सकाळीच जर तुम्ही योगा केला तर त्याचे फायदे एक विशिष्ट आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. बऱ्याच जणी आग्रह करतात आम्हाला दुपारी वेळ आहे, 4 नंतर 5 नंतर, पण एक आवर्जून सल्ला देईल, तुम्हाला करायचं आहे तर दिवसाची सुरुवात सकाळीच करा. खूपच ऑप्शन नसेल तर संध्याकाळचा पर्याय निवडा, पण शक्यतो तर सकाळी 5:30 ते ॲटलिस्ट तुम्ही 10पर्यंत तरी हे करू शकता. या वेळांमध्ये तुम्ही स्वतःला मॅनेज करू शकता योगा करण्यासाठी. तुमचा पूर्ण दिवस हा एकाग्र, शांत आणि संतुलित राहण्यास योगामुळे मदत होईल. दिवसभराच्या तणावापासून तुम्ही दूर राहाल. आणि म्हणून मी आग्रह करेल की प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळात वेळ काढून
आपले जीवन आनंदमय आणि सुखमय बनवण्यासाठी योगा नक्की करावा. हे योगाचे महत्त्व आहे महिलांच्या आयुष्यामध्ये. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलसोबत रहा आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.